मागे असा वारंवार चर्चा व्हायची की कधीतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून अजितदादांवर टीका केली जाते की त्यांना सोबत घेतल्यामुळे आपल्याला अडचणी झाल्या, आपला मतदार दुरावला, अशी वारंवार टीका होत असते. अजित पवार त्या आघाडीमध्ये अनवॉन्टेड आहेत का, किंवा त्यांना तिथे त्यांची मजबुरी म्हणून ते एवढं सगळे अपमान सहन करून तिथे बसतात, अशी टीका त्यांच्यावरती केली जाते. तुमच्याही पक्षाच्या काही नेत्यांनी तिथे टीका केली. तुम्ही याच्याकडे कसं बघतात? अजित पवार मजबुरी म्हणून त्या अलायन्समध्ये आहेत? एकतर संघाली सुद्धा आणि भाजपली सुद्धा जो निर्णय घेतला असेल पक्ष फोडायचा, म्हणजे खास करून राष्ट्रवादी, त्याच्या मागे एकच हेतू असेल की पवारसाहेबांची ताकद कमी करायचं. पण भाजप विसरून गेलं, आणि खास करून दिल्लीत बसणारे गुजराती जे नेते ते कुठेतरी विसरून गेले की पवारसाहेबांची ताकद नेते नाही आहेत, लोक आहेत. आणि मग ते आता लोकसभेला त्यांना कळून चुकलं. आता याच्यात ताकद कमी करण्याच्या नादामध्ये त्यांनी कुटुंब फोडलं, पार्टी फोडली, जे लोकांना तिथं आवडलेलं नाही. त्यामुळे तिथे आता दादांच्या बद्दल काय केलं जातं हे आपल्याला बघावं लागेल. पण दुसरी एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, एकनाथ शिंदे साहेबांची ताकद महायुतीमध्ये खूप वाढलेली आहे. त्याच्यात देवेंद्र फडणवीस साहेबांची कमी झाली, दादांची जी आहे ती आहे, नाही तर ती कमीच झाली असेल. पण एकनाथ शिंदे साहेबांचं वजन जरा वाढलेलं दिसतंय, ते फडणवीस साहेबांनाही आवडत नाही, आणि ते कदाचित दिल्लीच्या नेत्यांना सुद्धा असं वाटायला लागलं की आता जास्तच हेवी व्हायला लागलेत. याच्यात आता पुढे जाऊन या तिघांचं काय होतं हे आपल्याला बघावं लागेल. दादांची कोंडी होते का त्याच्यामध्ये? माझा प्रश्न होता की दादांची कुठेतरी कोंडी होते का सगळ्या ह्याच्यामध्ये? नाही, आता कधी कधी काय केलं जातं, आता समजा भाजपला 200 सीटवर लढायचं होतं, ठीक आहे, एकनाथ शिंदे साहेबांचं वाढलं वजन राजकीय महायुतीमध्ये, महाराष्ट्रात नाही पण महायुतीमध्ये नक्कीच वाढलेलं आहे. म्हणजे त्याच्यात जर आपण विचारलं या तिघांपैकी महायुतीकडनं कोण तुम्ही मुख्यमंत्री बघायला बघता, तर बरेचसे लोक म्हणतात महायुतीबद्दल एकनाथ शिंदे साहेब, आणि डायरेक्ट दुसरा नंबर हा देवेंद्र फडणवीस साहेबांचा येतो, पण फार खालच्या टक्केवारीमध्ये येतो. सरकार कोणाचं येणार, तर महाविकास आघाडीचं. आता एकनाथ शिंदे साहेबांचं वजन वाढल्यामुळे 200चं टार्गेट जे शिवसेने बीजेपीला ठेवलं होतं ते त्यांना अचीव्ह करता येत नाही, कारण एकनाथ शिंदे साहेबांना जादा सीट द्यायच्यात. मग सीट कोणाच्या कमी करायच्या, तर मग दादांच्या कमी करायच्या. मग त्यासाठी कसं करायचं, मग कार्यकर्ते बोलायला लागतात. दौंडचा एक साधा छोटासा कार्यकर्ता दादांबद्दल बोलतो, म्हणजे दादांबद्दल बोलायची कोणाची हिंमतसुद्धा नव्हती. आज वेगळी परिस्थिती आहे. मग अशात काय केलं जातं की मुद्दामून या पक्षाला अडचणीत आणून मग उद्या जाऊन सीट कमी करता येईल का, दाबता येईल का, असाही कदाचित स्ट्रॅटेजी असू शकतो. त्यामुळे बीजेपी असे अतिशय विचित्र पक्ष आहे. ते लोकनेत्याला संपवतात. दादांसारखे कार्य, दादांसारखी पद्धत कोणाचीही नव्हती, पण काय केलं आता, ताकद कमीच केली. आणि एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा येत्या काळामध्ये तेच बघावं लागणार आहे. दादांचा तुम्ही म्हणता की ताकद तर तशी कमी करायचा प्रयत्न होतो, पण अजित पवार सुद्धा कुठेतरी या आघाडीत जाऊन त्यांची बदलले आहेत किंवा ते थोडेसे नरम पडलेत असं वाटतं तुम्हाला? नाही, ते मला तरी सांगता येणार नाही. तुम्ही बघता नाही, तुम्ही मला एक पॉलिटिकल ऑब्झर्वर म्हणून सांगा, तुम्हाला का अजित पवारांची आघाडीमध्ये तुम्ही आता ज्याचा उल्लेख केला की ते आता पूर्वीचे अजित पवार नाही आहेत, त्यांना आता खूप कॉम्प्रोमाइज करून राहावं लागतं? दादा तर मोठे नेते आहेतच, पण त्यांच्याबरोबर असणारे जे इतर नेते आहेत ते सुद्धा काय पार्टीबद्दल चांगला विचार करणारे नाहीत. नाही तर त्यांना खूप पार्टीचं पडलंय, कार्यकर्त्यांचं पडलंय, पक्षाचं पडलंय, विचाराचं पडलंय, म्हणून ते काही सत्तेत गेले नाही. त्यांच्या अडचणी होत्या म्हणून ते सत्तेत गेलेत. त्यामुळे तिथे जाऊन त्या पक्षासाठी खऱ्या अर्थाने कोण काम करत असेल तर फक्त अजितदादा आहेत, आणि बाकीचे सर्व नेते काय स्वार्थपोटी तिथे गेलेले आहेत. याच्यामुळे काय होतंय की मला असं वाटतं बाहेरून सगळं प्रेशर अजितदादांवर येत आहे, आणि हे मात्र बाकीचे नेते फक्त मलिदा खाण्यासाठी बसलेले आहेत, आणि त्यांच्यावर जी कारवाई होणार आहे ती थांबवण्यासाठी बसलेले आहेत. त्यामुळे ते प्रेशर अजितदादांवर जास्त असल्यामुळे कुठंतरी जे स्टाईल आहे दादांची, पूर्वीची स्टाईल आत्ताच्या स्टाईलमध्ये खूप मोठा फरक झाला आहे. त्यामुळे बाकीचे नेते आयत्या बिळावर नागोबा म्हणून तिथं बसलेले आहेत. सगळं प्रेशर दादांवर आहे, आणि त्या प्रेशरमध्ये आजपर्यंत सगळं प्रेशर पवारसाहेब घेत होते. आत्ता सगळं प्रेशर दादांवर आलेलं आहे, आणि कधीही प्रेशरमध्ये या सर्व नेत्यांनी काम केलेलं नाही. त्यामुळे गडबड तिथं कुठेतरी मोठ्या प्रमाणात व्हायला लागली, असं माझं व्यक्तिगत मत आहे. मग अजित पवार काय करतील तुम्हाला वाटतं अशाच परिस्थितीमध्ये? कारण तुम्ही त्यांना जवळनं म्हणजे एक फॅमिली मेंबर म्हणून बघितलं आणि राजकीय नेते म्हणून पण बघितलं, ते हे अजूनही सहन करतील पुढे जाऊन, की त्याचा होईल कुठेतरी विस्फोट दादांच्या? इलेक्शन होऊस तर बरोबर राहतील, नंतर आकडे बघू. तर आकडे बघितल्यानंतर काय होईल उद्याला कोणालाच माहीत नाही. तुम्हाला असं वाटतं का की अनेक जण ही गोष्ट सध्या बोलतात, म्हणजे आमच्याही पत्रकारांमध्येही चर्चा होत असते, बाहेरही चर्चा होत असते, की पुन्हा एकदा विधानसभेनंतर सगळी गणितं बदलू शकतात, खूप मोठं रिअलाइनमेंट होऊ शकतं, कोण कुठे जाईल याचा भरोसा नाही आहे. ते 19ला झाला तसंच होऊ शकतात, नवीन कदाचित अलायन्स होऊ शकतं, असं वाटतं तुम्हाला? थोडंसं आता अवघड आहे. त्याचं मुख्य कारण गेल्या काही वर्षांमध्ये जे समीकरण बदलले
ते समीकरण बदलल्यानंतर सर्व नेत्यांनी एकमेकांवर खूप खालच्या लेवलवर जाऊन टीका केलेली आहे, नाही तर आक्रमक पद्धतीने टीका केलेली आहे. विचार आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, विकास आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि मग जेव्हा इलेक्शन होईल त्यानंतर जर समीकरण बदलण्याचा प्रयत्न इकडनं नाही तर तिकडनं केला जाईल, लोकांचा विश्वास राज्यकर्त्यांवरचा उडेल, आमदारांचा उडेल आणि फार मोठी अराजकता या महाराष्ट्रामध्ये पसरू शकेल. आणि जे कुणी असं विचार बदलतील, स्वार्थापोटी इकडे तिकडे जातील, त्यांचं राजकीय भविष्य काय राहील हे नंतरच कळेल आपल्याला. पण दोन्ही तुमचे पक्षाचे गट भविष्यात एकत्र येऊ शकतात अशी चर्चा होते. तुम्हाला वाटतं ते एकत्र यावेत किंवा येतील असं? नाही, इलेक्शन अजून आता आलेलं आहे. ते BJP बरोबर आहेत, आम्ही विचाराबरोबर आहे, आम्ही महाविकास आघाडीबरोबर आहे. त्यामुळे आत्ता उद्या काय होईल याच्यापेक्षा या महायुतीच्या सर्व जे काही आमदार असतील, उमेदवार असतील, त्यांना हारून आपण महाविकास आघाडीला सत्तेत आणायचं एवढंच आमच्या डोक्यात आहे. नाही, पण एकत्र येण्याची शक्यता तुम्हाला वाटते भविष्यात? मला खूप काय असं होईल असं वाटत नाही. असं होईल तुम्हाला असं वाटतं? कारण चर्चा वेगवेगळ्या होत असतात ना रोहितजी, की अलाइनमेंट होऊ शकतं वेगळं. जसं मग अशी म्हटलं की निवडणुकानंतर नंबर्स गेमवर, तुम्ही स्वतः की नंबर्स गेमवरती खूप गोष्टी होतील. पब्लिकमध्ये पण एक या गोष्टींबाबत एक तिटकार आलेला आहे खरं तर, की महाराष्ट्राचं राजकारण कुठे झालं. युवा म्हणून जेव्हा बघतात ना युवक या गोष्टीकडे, तुम्हाला असं वाटतं? मला एक जे आपण जेव्हा पहिल्यांदा विधानसभेत आला होता तेव्हा खूप जास्ती तुम्ही काहीतरी डोक्यात ठेवून प्लॅन झाला असेल की आपल्याला आमदार म्हणून हे करायचं आहे. हे सगळं राजकारण बघावं लागेल असं वाटलं होतं का तुम्हाला? आणि तुमच्यातल्या युवाने काय रिॲक्शन दिली? तुम्हाला कधी असा तिटकार आला की काय सुरू आहे? नाही, आता चर्चेवर बोलायचं झालं तर चर्चा अशी होती की आता देवेंद्र फडणवीस साहेबांची ताकद एकनाथ शिंदे साहेब आल्यानंतर कमी झालेली, आता तावडे साहेबांना आणलं जाईल. पण ते काय आणलेलं आपण बघितलं नाही, त्यामुळे चर्चा फक्त होत असते. राहिला प्रश्न, राजकारणामध्ये येत असताना मी एक विचार घेऊन आलो होतो. विचार तर तोच राहिला, पण राजकारणात पद्धती इतक्या